नमस्कार. खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत. अफवा नाही, सत्य बातमी आहे. बघूया आजची विशेष बातमी. मॅम, राजेश ढाबरे सर, थेटे सर, अक्षय आणि प्रेक्षकामध्ये फार मोठे लोक बसलेले आहे. आमचे पुरण मेश्राम साहेब आहेत, हिरेकन साहेब आहेत आणि अनेक लोक बसलेले आहे. खरं म्हणजे हे पुस्तक सरांनी मला जेव्हा फोन केला की असं पुस्तक आहे, आय वॉज सरप्राईज. तर सरांना म्युझिक कंपोजर, ओरेटर, सोशल कॉजसाठी काम करणार आहे असं माहीत होतं आणि सरांनी ते पुस्तक पाठवलं मला. पण सरांनी जेव्हा मला सांगितलं यायचं आहे तेव्हा मी मुख्य संरक्षक वनभवनला होतो आणि मध्ये मग माझी बदली झाली. 6 दिवसापूर्वी मी पेंच टायगर रिझर्वला जॉईन झालो. त्यामुळे मला ते पुस्तक खरंच पूर्ण वाचता आलं नाही. फक्त 3 चॅप्टर वाचले मी, 3-4 चॅप्टर, तेही नागपूर ते सिल्लारी प्रवास करताना आणि वापस येताना. पण इतकं इंटरेस्टिंग पुस्तक आहे ते की आपण गोष्ट वाचली, ऐकली आहे सशाची आणि कासवाची शर्यत, आणि ससा झोपतो आणि तो हरतो. पण त्या शर्यत कशी चालू झाली, ओरिजिन कसं आहे त्याचं आणि कसा हरतो तो, तर खूप इंटरेस्टिंग आहे. संस्कृत नाव आहे जे सशाचं, खरगोशचं, ते दिलेलं आहे. आणि मेन कॅरेक्टर 2 जे आहे, ससा आणि कासव. मग बाकीचे साईड हिरो सिनेमातले चरित्र. तर मी आता जवळपास 20 वर्षाची फॉरेस्टची वनसेवेमध्ये केलं आहे आणि हे सगळे वन्य प्राणी डोळ्यासमोर रात्री झोपेतही आमच्या येतात. पण फिक्शन आणि याच्यामध्ये आपल्याला हे करायला लागेल. जंगलचा जो टायगर आहे तो राजा असतो आणि त्याच्या एका डरकाळीने सगळे प्राणी पळतात. पण फिक्शनमध्ये आपल्याला कल्पना करावी लागते. आणि इथे हा जो भित्रा पळपुटा ससा जो आहे तो क्राऊन प्रिन्स आहे, राजाचा मुलगा आहे तो, आणि पॉवर आणि हे सगळे जे असतात त्याच्यासोबत आलेले आहे. त्यामुळे त्याची अधोगती होते. आणि खरंच हे पुस्तक वाचताना 4 चॅप्टर मी वाचले, 3-4. आणि आम्ही जे ट्रेनिंग करतो सिव्हिल सर्व्हिसमध्ये, वेगवेगळ्या फाउंडेशन कोर्स असतो आमचा, मग प्रोफेशनल कोर्स असतो, किंवा इतरही सगळ्याच, म्हणजे आमच्या फॉरेस्ट गार्ड असो किंवा कृषी विभागातले, या सर्वांना आपण ट्रेनिंग देतो. आणि त्या ट्रेनिंगमध्ये जर हे पुस्तक वापरलं तर याचं प्रत्येक पुस्तक पेजवर, प्रत्येक चॅप्टरवर यांनी एक मॅनेजमेंट गुरु जे शिकवतो आता आपल्याला तसं दिलेलं आहे. तर जसं ते कासवाने त्या स्नेलला मदत केली, त्याच्या कवठाचं फळ पडते, कवठ माहीत असेल, आणि ती इंज्युअर्ड होते, आणि मग कासव तो त्याला घरी घेऊन जातो, मदत करतो आणि तो निरोगी बरा होतो. तर जंगलात त्याचं सगळं फेलिसिटेशन करतात, हार तुरे देतात. पण तो ही वॉज हंबल. त्याला तो झाडावर चढला नाही, किंवा म्हणतात ना ते घुटण्यात अक्कल जाणं, ते झालं नाही. आणि त्याच्यामुळे तो पॉप्युलर झाला. म्हणजे आपण जर इतरांना मदत केली तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते आपल्याला परत मिळत आहे. दुसरा जे याचे मित्र होते या सशाचे, ते त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणार आहे ना. जसे जे फेअर वेदर फ्रेंड म्हणतात, तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत मान पोझिशन. आता आमचंही सिव्हिल सर्व्हिसमध्ये तसंच आहे. आता 8 दिवसापासून माझा फोन बंदच नाही होत. अगोदर जेव्हा साईड पोस्टिंग असते शांतता राहते. तर तेच आहे, जे फेअर वेदर फ्रेंड पासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे आणि आपण हंबल राहिलं, लोकांना मदत केली तर आपला विजय होतो. तर हे पुस्तक खरंच शाळेमध्ये वाचलं पाहिजे. ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तिथं हे पुस्तक पोहोचलं पाहिजे. आणि आपण आतापर्यंत ज्या विदर्भातून आलेलो, खेड्यापाड्यातून आलेले लोक आहेत, मोस्टली आत्मकथेचा एक आपला ऑटोबायोग्राफी लिहायचं फॅशन आहे. कोणी मोठं झालं की आपण लिहितो. पण सरांनी एक फिक्शन आणि त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल्स इन्क्लूड केले आहे, तर ते खरंच सरांना म्हणजे मी आय सॅल्यूट हिम. आणि आय विश दिस बुक बिकम पॉप्युलर लाईक यू कॅन विन
जितकेही पुस्तक आहे ते होईल. आणि खरंच या पुस्तकामध्ये कंटेंट आहे. म्हणजे मी गॉड ऑफ स्मॉल थिंग, अरुंधती रॉय बुकर प्राइज विनर जे आहे ते वाचताना जी मला तंद्री लागली होती ती हे पुस्तक वाचताना लागली. पण आता मी लगेच वाचेल, पूर्ण करेल आणि सरांना शुभेच्छा देतो जास्त वेळ न घेता. आणि मला बोलवलं इथे, सर्वांना धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. बघत रहा खबर जनता तक. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.